बालाजीराव कल्याण साहेबाचा आठमधून मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितली होती आणि सगळ्या वार्डामध्ये फिरून मी बघितलं आणि माननीय आमदार अशोकराव साहेबांना विनंती केली की साहेब 7,500 मुस्लिम मतदान होतं, एक माझ्या मुलीला तिकीट द्या. हो म्हणून म्हणले. नंतर मला तिकीट भेटलं नाही. मग मला राजेश चव्हाण यांनी सगळ्यांना व्यंकट मुंजीराव सगळ्यांना म्हणले बाबा शिंदे आमच्या संग ये. मग मी घरी विचारपूस करून असं निर्णय घेतलो की शिवसेना शिंदे गट त्या पार्टीकडून ओबीसी मधून माझ्या मुलीला उभा केलो. वार्डाच्या सगळ्या जनताला एवढी विनंती आहे की कार्यकर्ता म्हणून मला वोटिंग करा आमच्या पॅनलला. एवढंच आहे की बाबा मी अगोदर असिस्टंट प्रमुख म्हणून काम करत होते. आता 6-7 महिने अगोदर मला आमदार साहेबांना उपजिल्हा प्रमुख या पदावर पद दिलं. नंतर मी त्यांचं काम मध्ये सगळं बघत आहे आणि मला अगोदरचा थोडासा एक्सपिरियन्स आहे. त्यासाठी मी आता माझी वाईफ आहे त्यांना उभं केलं. काय आव्हान काय वाटतं विरोधकांचं? विरोधकाचं आव्हान काही पण असू द्या, त्यांचं आव्हान काही पण असू द्या, पण आम्ही जिंकून येणार हे 100% आहे. बस एवढं की अशोकराव चव्हाण साहेब जे होते त्यांच्याकडे आम्ही भाजपामध्ये त्यांचा आम्ही प्रवेश केला आणि प्रवेश करून आणि इमाने इतबारे आम्ही त्या ठिकाणी पक्षाचंही काम केलं, चव्हाण साहेबाचंही काम केलं. पण ऐन वेळेस त्यांनी आम्हाला उमेदवारी नाकारली आणि मग जनतेमध्ये रोष होता. जनतेमध्ये जनतेचं असं मानणं होतं की भाई हे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांना जर निवडणुकीची संधी ह्या नगरपालिकेमध्ये भेटत नसेल तर काय त्यांना आमदार करणार का खासदार करणार. त्याच्यामुळे सगळ्या लोकांच्या जनतेचं असं होतं की भाई तुम्ही फॉर्म भरा. मग आम्हाला कल्याणकर साहेबांकडे आम्ही चौघ त्या ठिकाणी गेलो. मग त्यांनी आम्हाला मग कन्व्हिन्स केलं की भाई आम्ही तुमच्या सोबत राहू, कारण कसं गव्हर्नमेंट तुमच्या सोबत राहील, एकनाथ शिंदे साहेब तुमच्या सोबत राहील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे मग त्या ठिकाणी आम्ही हे आज आमचा बी फॉर्म लागलेला आहे. ओपन मधून मी आहे पुरुष मधून आणि ओबीसी मधून आमचे फारुख भाई आहेत. विल्सन सोनारी हे एससी मधून आहेत पुरुष मधून आणि ओपन लेडीज मधून आमचे चव्हाण आहेत. तर हे आमची टीम जे आहेत यांनी लालवाडी मधून आहेत, मी गोरक्षण गोकुलनगर मधून आहेत, आंबेडकर नगर शिवाजीनगरहून आमचे दुष्यंत सोनाळे साहेब आणि इकडे यांनी पूर्ण तेरा नगर नारायण नगर लालवाडी हा भाग हे सगळं म्हणजे ह्याच्यातून आम्ही हे सर्व लोक आम्ही या ठिकाणी आहोत. विरोधकांचं आव्हान काय वाटते? आपण भाजपाचं स्वतः भाजपाचं आव्हान वाटते का आपल्याला? नाही, आव्हान कसं आहे इथं आव्हान म्हणण्यापेक्षा कसं तिथं कार्यकर्ता नाही, तिथं कार्यकर्ते नाहीत. आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही नगरसेवक आहोत. ते नगर मालक आहेत, म्हणजे त्यांना मालक व्हायचंय, ते नगरसेवक व्हायचं नाही. आम्ही नगरसेवक आहे, आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि आम्ही जनतेमध्ये राहणार लोक. आपल्याला डावण्यात काय वाटतं? नाही, डावलण्याचा विषय कसा आहे इथं धनशक्तीमध्ये जनशक्ती आणि धनशक्तीचा विषय आहे. आम्ही जनशक्तीचे लोक आहेत, तिथे धनशक्तीच्या लोकांना तिथे त्या ठिकाणी तिकीट भेटलेले. डावळ्याचा विषय सोडून द्या, त्यांना काम करणारे लोक पाहिजे नव्हते. आमचं कसं आहे, आमची टीम ही काम करणारी आहे आणि त्यांना अति जास्त काम करणारा माणूस पाहिजे नाही. हे भाजपाच्या महानगर अध्यक्षांना लक्षात आलं की यांचं काम जर अतिशय जास्त व्हायलंय, हे कुठेतरी आपल्या डोक्याला ताप देऊ शकतात पुढे चालून. म्हणून त्यांनी ज्यांचं कुठंच काम नाही, आमच्याकडे साहेबांच्या आशीर्वादानं महापौर झालेला विजय येवाणकर नावाचा जो ग्रस्त आता ओबीसी मध्ये, त्याचं शून्य काम आहे. त्याचा सर्वेमध्ये तो फक्त 4% आलेला आहे, पण त्याची उमेदवारी दिलेली आहे कारण ते साहेबाचा शेजारी आहे. दुसरा उमेदवार आहे त्याच्यावर अनेक घरफोडीचे, अनेक रॉबरीचे, अनेक गुन्हे दाखल असणारा आरोपी त्यांच्यासोबत आहे. त्याच्यामध्ये मटका चालवणारा, घरामध्ये क्लब चालवणारा असा उमेदवार त्याच्यामध्ये आहे आणि अशा उमेदवारांसोबत आमची गिनती होऊ शकत नाही. आम्ही हे सर्व काम करणारे लोक आहोत. आम्ही पब्लिकमध्ये राहणार आहोत. आमचे फारुखभाई हे 24 तास पब्लिकमध्ये राहतात. आमच्या मुदिराच्या कामाबद्दल काही शंका नाही, म्हणजे एवढं हार्डवर्क यांचं रोडवर राहून आहे. महानगरपालिकेचे माजी आयुक्त म्हणून, माजी सहाय्यक आयुक्त म्हणून जे झालेले आहेत, यांचं एक अनुभवी असं व्यक्तिमत्व आहे. याच्या अगोदर उमेश चव्हाण जे राजकारणामध्ये आला त्याला अबक शिकवणारे हेच होते. पण कुठेतरी चांगल्या माणसांचा टीम आम्ही आलो आणि आम्हाला कुठेतरी वाटलं की बाबा महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जे कामं केलेलं आहे आम्हालाही ते वागेल. नांदेड शहरामध्ये आमचे लोकविभूक असे जे आहेत आमदार कल्याणकर साहेब, त्यांच्या या मार्गदर्शनाखाली एक चांगली टीम म्हणजे तयार झाली. आम्हाला वाटलं डावण्याचा विषय आता सोडून द्या, बी फॉर्म आम्ही आज शिवसेनेचे आम्ही आहोत,
पक्षात आम्ही आहोत, सत्तेत आम्ही आहोत आणि एका चांगल्या पक्षासोबत एक चांगले माणसं जोडले याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आम्ही निश्चितच या लोकांच्या विरोधामध्ये, कारण हे लोक आमच्यासोबत बसू शकत नाहीत. आमच्यासोबत काम करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही हाडामासाचे कार्यकर्ते म्हणून आमचा नांदेड शहरात नाही तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आमची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे आमचं पॅनल हे 100% शिवाजीनगर प्रभाग 8 मधून निवडून येऊन आम्ही नक्की दाखवू, एवढी मी सांगू इच्छितो. आव्हान काय वाटतं विरोधक आव्हान काहीच नाही त्यांचं आव्हान, ते आमच्या आव्हानाला बस म्हणजे हेच नाहीये. त्यांनी फक्त एकच काम करू शकतात, 24 तास पैसा देऊ शकतात. पैसा आहे, 2-2 कोटी रुपये आणून ठेवलेल्या लोकांना त्यांनी तिकीट दिलेले आहेत. 2 कोटी रुपये आमचे काय, आमचे धंदे नाहीत ना, आमचे क्लब चालत नाही, आम्ही 2 कोटी रुपये देऊ शकत नाही. आम्ही सच्चे रोडवरचे कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते. 24 तास 2ला फोन करा, 3ला आम्ही जातो. यांना कसं आहे, यांना 1.5 कोटी 3 कोटी आणून देणारा माणूस पाहिजे. ते दिले त्या लोकांना त्यांनी उमेदवारी. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, किती असू द्या. धनशक्तीच्या विरोधात आमच्यासारखं काम करणारा सच्चा इमानदार कार्यकर्ता आहे आणि आम्ही निश्चितच दोघं निवडून येऊ. आम्ही हे दाखवून देऊ शकतो की बाबा काम करणार आहे. त्याच्यामध्ये अशोक चव्हाण साहेबांचा काही दूरपर्यंत संबंध नाही. महानगराध्यक्षाची ही टीम आहे, ही टीम साहेबांची नाही. ही टीम शहराध्यक्षाने निर्माण केलेली टीम आहे. आता कटा यांच्यामध्ये बी ग्रुपबाजी आहे. यांच्या दरवाज्यावर गेलं तर हा नारा त्याच्या दरवाज्यावर आहे, ते दरवाजा. आम्ही कोणाच्या दरवाज्यावर जाऊन थांबत नाही. आम्ही नेता एकच मानला होता, अशोक चव्हाण साहेब, आणि ते नेते आहेत त्यांच्या दरवाज्यावर. ठीक आहे ना, प्रत्येकाच्या तलवार जाऊन हुजीगिरी आमच्याने करणं होत नाही आणि ते करण्यामध्ये आम्ही कमी पडलो, कारण आम्ही ते करणारे लोकच नाहीत. म्हणून आज आम्हाला तिथून जाऊन परत जाऊ द्या. चांगल्या वेळ गेली, चांगल्या माणसासोबत आम्ही जुळलो. कल्याणकर साहेबांचं काम आहे नांदेड शहरामध्ये, त्यांनी दलित, मुस्लिम, हिंदू चारही समाजामध्ये काम आहे. तो ठराविक पर्टिक्युलर एका समाजाचं नेतृत्व करत नाही. नांदेड शहरामध्ये निवडून आला, दक्षिण उत्तर मध्ये त्यांचे दोन्ही आमदार आहेत. नांदेड जिल्ह्यात त्यांचे आमदार आहेत आणि आमचं पॅनल 100% शिवसेनेचं निवडून येणार आहे. आम्ही चौघही आज कामाच्या बाबतीमध्ये आम्ही तत्पर आहोत.